पेन्शन योजनेसंदर्भात मोठी बातमी। या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची चालून आली संधी। 2 फरवरी 2024च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्याचा आदेश। नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे। आता त्यात मंगळवारच्या ताज्या आदेशानुसार अनेकांना आता ही पेन्शन योजना मिळविण्याची संधी चालून आलेली आहे। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। शासनाने 1 नोव्हेंबर 2005 या तारखेपासून जुनी पेन्शन योजना बंद केली होती आणि त्यानंतर आता नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांना DCPS योजना लागू करण्यात आली। अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचे पुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजेच NPS योजनेत रूपांतर झाले आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्जही भरून घेण्यात आले होते। परंतु सर्वच कर्मचाऱ्यांचा DCPS योजनेसह NPS साठीही विरोध कायम आहे। परंतु उच्च न्यायालयाने 28 जून 2023 रोजी दिलेला निर्णय या प्रकरणात कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 2 फरवरी 2024 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागानेही या संदर्भात एक शासन निर्णय जाहीर केला आहे आणि त्यानुसार आता जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी 2 एप्रिल रोजी सर्व पंचायत समित्यांना प्रस्ताव पाठविण्याबाबत कळवले आहे। नेमका शासन आदेशात काय म्हटले आहे चला तर पाहूया। या आदेशानुसार जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी असलेल्या पदभरती जाहिरातीनुसार अधिसूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रुजू झाले त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। परंतु त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी 6 महिन्याच्या आत प्रशासनाकडे पर्याय देणे बंधनकारक आहे। जे कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना NPS लागू राहणार आहे। प्रस्तावासोबत ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। प्रस्तावासोबत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विनंती अर्ज तर कर्मचाऱ्यांकडून एक विकल्प अर्ज भरून देणे आवश्यक आहे। जिल्हा परिषद जाहिरातीची प्रत, प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत तर रुजू झाल्याचा अहवाल सुद्धा देणे आवश्यक आहे। सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची प्रत तर NPS खाते क्रमांक देणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।